कुमार सप्तर्षी यांना माझ्यासारखे जे मराठवाड्यातले युक्रांचे कार्यकर्ते होते हे आम्ही याला चे गवेरा म्हणायचो. त्याचं कारण असं होतं की चे गवेरा आणि फिडेल कॅस्ट्रो हे फ्रान्सच्या राज्यकंत्रीचे जे काही प्रणेते होते, ज्यांनी 62 ते 68 क्रांती केली होती, त्याची ओळख आम्हाला पहिल्यांदी कुमार सप्तर्षींनी करून दिली होती आणि ती एका औरंगाबादच्या बसस्टँडवरती करून दिली होती. पुढे असं झाले की तेव्हा आम्हाला काही माहीत नव्हतं, आम्ही विद्यार्थी होतो. कुमार हा पुण्याहून आलेला एक डॉक्टर असलेला युवक आणि जो धडपडत होता अनेक कारणांसाठी, आणि संघटन वगैरे असं काही अपेक्षित माझ्यासारख्या मध्यमवर्गीय विद्यार्थ्याला पण कधी वाटलं नव्हतं. ना कांगोला कधी वाटलं होतं, भालचंद्र कांगो, मानवेंद्र काचोळे, सुभाष लोमटे, दिगंबर मानकरी, शिवाजी शिंदे असे जे आम्ही विद्यार्थी त्यावेळेस कॉलेजेसमध्ये वेगवेगळे शिकत होतो, त्यांना कधी असं वाटलं नव्हतं की आपण एखादी अशी क्रांतिकारक संघटनेमध्ये पुढे जाऊन सामील हो आणि आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये बदल घडेल म्हणून. जो काही बदल घडला, दृष्टिकोनामध्ये बदल आला, त्याचं मूळ कारण म्हणजे डॉक्टर कुमार सप्तर्षी. सांगितलं पाहिजे की 67 ते 70 या काळामध्ये कुमार सप्तर्षी हे त्यांच्या मूळ गाव जे आहे कर्जत तालुक्यातलं राशीन इथे काही प्रयोग करत होते. युवकांना आणि विद्यार्थ्यांना पुण्याहून नगरहून ते घेऊन यायचे आणि त्यांना ग्रामीण अर्थव्यवस्था, ग्रामीण समाजकारण आणि विशेषतः जाती अंतर्गत जे अंडरकरंट्स आहेत ते कसे प्रवाहित होतात याचं तो बसल्या बसल्या शिकवत असे सगळ्यांना. माझा संबंध कुमार सप्तर्षीशी माझा काय, किमान औरंगाबादमधले जे त्या आज जे मोठे नावारूपाला आलेले जे नेतृत्व आहे वेगवेगळ्या क्षेत्रात, लेखक असतील, पत्रकार असतील, प्राध्यापक असतील, त्यांचा संबंध आला तो दलित विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती वाढीमध्ये 20 रुपयाची वाढ करावी असं डॉक्टर सप्तर्षींनी 1973 प्रस्ताव आणलेला होता. आणि सप्तर्षी यांचा आग्रह असा होता की ही दलित विद्यार्थ्यांच्या साठीच्या भल्यासाठीची मागणी आहे, पण ही लढाई मराठा, माळी, कुणबी, ब्राह्मण, वंजारी या जातीच्या, मुस्लिम या जातीच्या विद्यार्थ्यांनी लढवली पाहिजे. आता हे डॉक्टर सप्तर्षींना का वाटत होतं माहीत नव्हतं, आम्ही तर नवीनच होतो त्यावेळेस, पण सप्तर्षींचा आग्रह होता आणि त्याच्यासाठी त्यांनी एक रणनीती आखली. आणि सांगितलं पाहिजे की गुलमंडीवरती मी पाहिलेला सर्वात मोठा एक 10,000 विद्यार्थ्यांचा सत्याग्रह जो दलित विद्यार्थ्यांच्या भल्यासाठी त्यांनी घडवून आणलेला होता आणि तो आम्ही डोळ्यांनी पाहिला आणि आम्ही सगळेजण कुमारच्याकडे ओढले गेलेलो होतो त्यावेळेस. मग त्याच वेळेस आमच्या असंही लक्षात आले की हाच कुमार आहे ज्यांनी पुण्यामध्ये शंकराचार्यपुरीचे जे होते त्यांच्या एका आव्हानाला, विशेषतः त्यावेळेस शंकराचार्य असं म्हणाले होते, एक लक्षात घ्या की 1972 मराठवाड्यात आणि महाराष्ट्रात एक मोठा दुष्काळ पडलेला होता आणि या दुष्काळाचं कारण म्हणजे लोक जातीयता पाळत नाहीत, अस्पृश्यता पाळत नाहीत, लोक विधी करत नाहीत, म्हणून हा दुष्काळ पडला असं ते वाक्य होतं शंकराचार्यांचं. आणि ज्याच्यावर त्यांनी एक आव्हान दिलेलं होतं की माझं हे कोणी म्हणणं खोडून काढलं तर मला आवडेल. आता शंकराचार्यांच्या या आव्हानाला प्रतिसाद डॉक्टर सप्तर्षींनी दिला होता. 21 मार्च 1973 ही तारीख मला आठवती. पुण्याच्या उद्यान मंगल कार्यालयामध्ये शंकराचार्यपुरीचे निरंजन तीर्थ असे बसलेले आहेत आणि डॉक्टर सप्तर्षी या बाजूला बसलेत आणि दोघांमध्ये वाद झालेला आहे. आणि त्यावेळेस ठणकावून पहिल्या दिवशी सप्तर्षींनी जे सांगितलं त्याच्यावर शंकराचार्यांना माघार घ्यावी लागलेली होती. आता या बातम्या जेव्हा मराठवाड्यातल्या आम्ही वाचत होतो, आता एकतर मराठवाड्यातले सगळे सरंजामी व्यवस्थेमध्ये राहणारे विद्यार्थी, सगळे गोरगरीब
18 पगड जातीचे, त्यांना असं काहीतरी होतं आहे आणि शंकराचार्यांना बॅकफूटवर जावं लागतं आहे असं म्हटल्यावरती आमच्या मनामध्ये डॉक्टर सप्तर्षींच्या विषयीचा आदर खूप वाढलेला होता. आणि डॉक्टर सप्तर्षी यांचं अजून एक वैशिष्ट्य होतं की ते प्रचंड ग्रूमिंग करायचे सगळ्या विद्यार्थी कार्यकर्त्यांना. म्हणजे त्यांच्या डोक्यात होतं की आपली जी काही संघटना आहे ती केडर बेस असली पाहिजे आणि केडर असेल तर हे केडर असं नुसतं काही ऐकणाऱ्यांपैकी नाही, तर त्याला तर्क आणि विज्ञानाच्या कसोटीवर त्यांनी पूर्णतः उतरलं पाहिजे. त्यामुळे अभ्यासवर्ग घेणं, अभ्यासवर्गाचा एक अभ्यासक्रम ठरवलेला होता की लोकशाही समाजवाद म्हणजे काय, देशामध्ये कोणत्या कोणत्या शाया आहेत एकूण, म्हणजे हुकुमशाही कोणत्या स्वरूपात येऊ शकते, अर्थकारणामधले प्रवाह असतील किंवा अगदी बुर्झवा पेटी बुर्झवा म्हणजे काय, लंपन प्रोलिटरेट काय, हे कॅपिटल आणि मार्क्सच्या ग्रंथामधले बारकावे कुमार हा उगाळूनच घेत होता सगळ्यांकडे आणि त्याच्यासाठी सोपे सोपे उदाहरणं होते. आणि कुमारचं अजून एक वैशिष्ट्य सांगितलं पाहिजे की ज्याच्यामध्ये कुमारला दिलेचे 101% मार्क दिले पाहिजेत असं कोणताही नेता करत नाही आत्ताचा प्रस्थापित. की कुमारचीला असं वाटायचं की आपला जो केडर आहे, आपला जो विद्यार्थी आहे, युवक आहे, जो माझ्याबरोबर येणार आहे, तर तो डिकास्ट होणं फार गरजेचं आहे. आणि या डिकास्टच्या प्रोसेसमध्ये कुमार खूप वेगवेगळ्या पद्धतीच्या टेस्ट घ्यायचा, न कळत घ्यायचा. म्हणजे उदाहरणार्थ एखादा आंतरजातीय विवाह असेल तर तो 50 अशा विशेषतः ब्राह्मण जातीच्या विद्यार्थ्यांना निवडून बोलवायचा आणि म्हणायचा आता हे सगळं तुम्हाला करून आणायचं आहे, तुम्ही हे आंतरजातीय लग्न लावलंच पाहिजे. ते तुम्ही सत्यशोधक पद्धतीने लावा, बौद्ध पद्धतीने लावा किंवा आर्य समाजी पद्धतीने लावा. मग आमच्यासारखे जे होते 10-15 जण ते सगळे गडबड करायचे आणि मग ते लग्न लावायचे. असे कित्येक जणांचे लग्न औरंगाबाद, बीड, परभणीमध्ये त्या काळामध्ये झालेले होते. आणि त्याचं सगळं श्रेय कुमारनी हे जे काय आमच्यावरती घासून घेतलं होतं, आम्हाला ग्रूमिंग केलं, त्याला मिळालं पाहिजे. कुमारचं अजून एक वैशिष्ट्य होतं की तो म्हणायचा की आपल्याला राजकारण करायचं आहे. राजकारणाचं वावडं त्याला नव्हतं, फक्त त्याचा मार्ग असा होता की ते संसद बाह्य राजकारण करायचं होतं. आणि माझ्यासारखा जो राजकारणाच्यापासून अलिप्त राहिलेला विद्यार्थी होता त्याला याचं फार मोठं आकर्षण होतं की हे संसद बाह्य राजकारण करायचं, पॉकेट वर्क करायचं, दबाव गट निर्माण करायचे आणि तरी म्हणायचं की मी अराजकीय आहे. याच्यामध्ये मला जास्त इंटरेस्ट होता, आम्हाला सगळ्यांनाच होता. आम्ही सगळेजणं कुमार सांगेल त्या पद्धतीने त्यावेळेस वागलो होतो. आणि कुमारनी मग अनेक जे विषय हाताळले होते, कुमारने समाजकारणामध्ये सुद्धा अनेक विषय हाताळले. जिथे जिथे पूरग्रस्तांच्यासाठी मदतीचे प्रश्न निर्माण झाले, दुष्काळाच्या याच्यामध्ये कुमारने सौराष्ट्रामधला दुष्काळ असो, कच्छमधला असो किंवा मराठवाड्यातला असो, कुमार हा तिथे धावून गेलेला होता. कुमारचं अजून एक दुसरं वैशिष्ट्य सांगितलं पाहिजे की विद्यार्थ्यांचे प्रश्न उचलण्याची त्याला नॅक होती. त्याच्या लक्षात यायचं, म्हणजे उदाहरणार्थ मालेगाव सारख्या गावामध्ये किंवा धुळ्यामध्ये किंवा सोलापूरला जो वैशंपायन मेडिकल कॉलेजचा प्रश्न निर्माण झाला होता, तो तात्काळ जाऊन उचलून त्याच्यावरती निदर्शनं करून रस्त्यावर उतरायला तो भागच पाडायचा. कुमार म्हणजे एक मॅग्नेट होतं, खेचून घेणारं विद्यार्थ्यांना. कुमारमध्ये रोमॅन्टिसिझम हा शिगोशिक भरलेला होता. त्याच्यामध्ये अनेक कल्पना होत्या क्रांती करण्याच्या, समाजकारणाच्या. आणि त्याच्यामध्ये दुसरं असं अजून एक वैशिष्ट्य होतं की तो दुसऱ्या संघटनेच्या विद्यार्थ्यांच्या बरोबरसुद्धा जुळवून घ्यायला तयार असायचा. म्हणजे तो कधी झिडकारलं नाही. दलित पॅंथर त्याच काळामध्ये 67 ते 75 आपण जर का पाहिलं की त्याच काळात दलित पॅंथरचा पण उदय होत होता. पण कुमारचे आणि दलित पॅंथरचे पण तेवढे सौहार्दाचे संबंध होते. दलित युवक आघाडी जी अविनाश डोळस आणि आंबेजोगाईच्या मित्रांनी त्यावेळेस काढलेली होती, त्यांच्याशी त्याचे चांगले संबंध होते.
आणि व्यापक जर का काही आंदोलन करायचं असेल तर असे समाजातले सगळे घटक उपयोगी पडतात असं कुमारचं जे शिकवण होती ती त्या काळातल्या विजय गव्हाणे असो, अजित दळवी असो, कांगो असो, मानवेंद्र काचोळे असो, मी असेल, अशा शेकडो विद्यार्थ्यांनी मराठवाड्यातलं उचलून धरलं होतं. पुढे झालं असं की कुमारनी जेव्हा राजकीय पक्षामध्ये जाण्याची भूमिका घेतली आणि युवकरांमध्ये तुकडे झाले तेव्हा आम्ही कुमारच्यापासून वेगळे झालेलो होतो. आणि जो कुमार 10 वर्ष आमच्या मनावरती आणि आमच्यावर राज्य करत होता त्याच कुमारपासून दूर जाताना आम्हाला खूप वाईट वाटलं होतं. नंतरच्या काळात 60च्या नंतर कुमारनी पुण्याच्या महात्मा गांधी भवनामध्ये जेव्हा हातात घेतलं आणि सत्याग्रही विचारधारा एक क्रांती आणि समाज परिवर्तनाला उपयोगी पडेल असं माध्यम काढलं, त्याच्यानंतर कुमारनी खूप वेगवेगळे प्रयोग केले आणि महात्मा गांधी भवन जे एरवी अस्तंगत होत चाललेलं होतं ते त्यांनी पुनरुज्जीवित केलं आणि खूप वेगवेगळे उपक्रम त्यांनी घडून आणले होते. कुमारचं जाणं हे तसं क्लेशकारक आहे, पण अभिजित दीपकेसारखे नवीन तरुण जेव्हा येतात तेव्हा असं वाटतं की कुमार या रूपाने तरी आपल्याला दिसतोय.